श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आपल्या 13 तारखेपासून मार्गशीर्ष महिना हा चालू होत आहे, सुरू होत आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून गरिबी, दारिद्र्य आणि दुःख हे जर घालवायचं असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला ह्या एका मंत्राचा जप करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातून गरिबी ही कायमची निघून जाते आणि आसपास देखील आपल्या कधीही गरिबी भटकत नाही. आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो, प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होतं आणि यामुळेच आपल्याला प्रगतीचे मार्ग हे सुचायला सुरुवात होतात. याचा अर्थ असा नाही की घरात बसून मंत्रजप केला आणि जर आपण कामच काही नाही केलं तरी देखील आपल्यावरती पैशांचा पाऊस पडेल, या भ्रमात कोणीही राहू नये. जो कष्ट करतो त्याचाच जय जयकार आणि डंका वाजतो, एवढं फक्त लक्षात ठेवावं की केलेल्या कष्टाला जर आपल्याला साथ हवी असेल, भगवंताची जर साथ मिळाली तर त्याच्यापेक्षाही चांगले आपल्या आयुष्यामध्ये दिवस यायला सुरुवात होतात. तर तुम्ही जर कष्ट करत असाल, काबाड कष्ट करत असाल, तरी देखील तुम्हाला जेवढं धन हवं आहे, जेवढा पैसा हवा आहे, ज्या सुविधा हव्या आहेत, जे सुख हवं आहे ते जर भेटतच नसेल तर अशा वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही प्रयत्न माफ करताय, म्हणजे एखादी परीक्षा दिली, मात्र आता तुम्ही इंटरव्ह्यू देताय, मात्र त्या इंटरव्ह्यूमध्ये जर तुमचं सिलेक्शन होत नसेल, तेच शिक्षण म्हणजे तुम्ही जे केले तेच शिक्षण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं केलं असेल तर त्याचं सिलेक्शन होतं, मात्र तुमचं होत नाही. किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट केली आणि तोच बिझनेस जर दुसरा करत असेल, त्याच्या बिझनेसला चांगली ग्रिप मिळते, त्याचा बिझनेस खूप चांगला चालतो पण आपला चालत नाही. शेजाऱ्याचं पीक खूप चांगलं येतं मात्र आपलं येत नाही. शेजारी देखील तेवढंच काम करतोय जेवढं तुम्ही करताय, मात्र तुमच्या कष्टाला यश भेटत नाही. असं ज्यावेळी होतं किंवा पैसा येतो, दवाखान्यावर संपला जातो, आयुष्यात सतत अडचणी, सतत म्हणजे सतत अडचणी, एका अडचणीतून बाहेर निघेपर्यंत दुसरी अडचण जर येऊन पोचत असेल तुमच्यापर्यंत, तर अशा वेळी हा उपाय अतिशय म्हणजे अतिशय पॉवरफुल आहे. हा मंत्र, हा उपाय म्हणा, मंत्र म्हणा, खूप पॉवरफुल आहे की ज्यामुळे आपल्या जीवनातून कायमची गरिबीची जी कटकट आहे ती निघून जाते. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 108 मण्यांची कमळगट्टीची माळ. आणि ज्या दिवशी तुम्ही ही सेवा चालू कराल किंवा ज्या दिवसापासून तुम्ही हा मंत्र म्हणायला चालू कराल त्या दिवशी, पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे की हा मंत्र तुम्ही कशासाठी म्हणत आहात. म्हणजे संकल्प कसा सोडावा हा सगळ्यांना माहीत असेल. संकल्प सोडत असताना फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यातून गरिबी, दुःख आणि दारिद्र्य नष्ट व्हावं, मी केलेल्या प्रत्येक कामामध्ये मला यश मिळावं, मला योग्य सल्लागार मिळावा, मला चांगले मार्ग दाखवणारी व्यक्ती मिळावी, यासाठी मी हा उपाय करत आहे. ही जी सेवा आहे ती मी सलग 21 दिवस करणार आहे, असा संकल्प सोडायचा. आता 21 दिवसामध्ये एखाद्याला पिरियड आले किंवा सुतक आलं किंवा विटाळ आला तर काय करावं, तर तेवढे दिवस स्किप करायचे आहेत. 5, 7, 8, 10 जे काय असेल त्या दिवस स्किप करायचे आहेत, म्हणजे थांबवायची आहे सेवा. समजा तुमचे आता जर तुम्ही संकल्प सोडला आणि 4 दिवस झाले तर ते 4 दिवस गृहीत धरायचे, मात्र त्याच्या 5व्या दिवसापासून जे कोणते तुमची अडचण आली असेल त्या अडचणीला सामोरं जाईपर्यंत, म्हणजे ती अडचण संपून जाईपर्यंत, मग तर कितीही कालावधी असो, जर जवळचा एखाद्या व्यक्ती गत झाला तर अशा वेळी 10 दिवसांचं सुतक पडतं, मग ते 10 दिवस स्किप करायचे आहेत आणि नंतर पुन्हा या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि या सेवेमध्ये पहिले जे तुमचे 4 दिवस भरलेले असतील, जी सेवा गृहीत झाली असेल, म्हणजे जी सेवा तुम्ही बसून केली असेल, असेच दिवस काउंट करायचे आहेत, गृहीत धरायचे आहेत. यासाठी तुम्ही कॅलेंडरवरती खून देखील, टिकमार्क देखील करू शकता की आज बाबा माझ्या सेवेचा पहिला दिवस होता किंवा उद्या आज दुसरा दिवस आहे. अशा पद्धतीने तुम्ही 1, 2, 3 असे 21 दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा ही पूर्ण करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आता संकल्प केल्यानंतर जी माळ आहे 108 मण्यांची कमळगट्टीची ती घ्यायची आहे. तुम्हाला जर जमलं, तुमची परिस्थिती जर असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, निरांजन लावायचं आहे आणि नंतर ही जी सेवा आहे ती चालू करायची आहे. गाईचं शुद्ध तूप जर नाही भेटलं तर काय करावं, तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. तिळाचं तेल वापरायचं आहे किंवा
गाईचं तूप वापरायचं आहे. कोणतीही एक वस्तू तुम्ही या दिव्यासाठी वापरू शकता, निरंजनासाठी वापरू शकता. मात्र हा जो दिवा तुम्ही लावाल त्याची जी ज्योत आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे. आणि या दिव्याला आसन द्यायला अजिबात विसरायचं नाही. गव्हाचं द्या, तांदळाचं द्या, कोणत्याही वस्तूचं आसन द्या, मात्र दिव्याला आसन द्या. दिव्याला हळदी कुंकू लावा, एखादं फूल वाहा, त्याला व्यवस्थित नमस्कार करा, नंतर संकल्प सोडा. ही सेवा करत असताना तुम्हाला आसन घेणं गरजेचं आहे. एकच आसन ठेवा, आसन बदलू नका. एकाच जागेवरती बसून ही सेवा पूर्ण करायची आहे. यासाठी तुम्ही देवघरामध्ये करू शकता किंवा मग तुम्ही उत्तर दिशेला पूजा मांडायची आहे. माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे, अगरबत्ती आणि हा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचे. जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि तुम्ही सेपरेट जर पूजा ही मांडणार असाल तर षोडशोपचार पूजा करायची आहे. फोटो असेल तर पंचोपचार पूजा करायची आहे. आणि देवघरामध्ये करणार असाल तर तुमची पूजा अगोदरच सकाळची झालेली असणार आहे. आणि हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप सायंकाळी करणं सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला 2 टायमिंग सांगते. एक तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत हा जप करायचा आहे. फक्त 15 मिनिट लागतात 108 वेळा जप करायला. याच्यासाठी तुम्ही 6 ते 7 हे टायमिंग निवडू शकता किंवा सकाळी पहाटे 5 ते 6:30 या वेळामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं कोणतंही टायमिंग तुम्ही निवडू शकता. मात्र त्याच टायमिंगला तुम्हाला हा जप करण्यासाठी बसायचं आहे. आता जे लोक कमळगट्ट्याची माळ घेऊ शकत नाहीत, ज्यांच्याकडे आत्ता पैसेच नाहीत किंवा तशी सुविधा नाही कमळगट्ट्याची माळ आणण्यासारखी, तर तुम्ही खडी साखर घ्यायची आहे. खडी साखरेचे 108 तुकडे घ्यायचे आहेत, 108 खडे घ्यायचे आहेत. ओरिजिनल खडी साखर जी आपल्याला भेटते का नाही, साधी, जी आपण लहान होतो आणि त्यावेळी वापरत होती आपली आजी, आई वापरायची ना, ती खडी साखर आणायची आहे. आणि त्याचे 108 खडे घ्यायचे आहेत खडी साखरेचे. आणि त्याच्यावरती देखील तुम्ही हा जो मंत्र आहे तो मंत्र जप करू शकता. 1 खडा घ्यायचा, 1 वेळ मंत्र म्हणायचा, नंतर हा खडी साखरेचा जो तुकडा आहे तो तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. माळ घेतली असेल तर तुम्ही माळेवरती देखील करू शकता. आता मंत्र ऐका कोणता आहे तो. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीये नमः. हा जो माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला 108 वेळा न चुकता कंटिन्यू 21 दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला जी तुम्ही खडी साखर घेतलेली ह्याच्यासाठी जप करण्यासाठी, ती जी खडी साखर आहे ती व्यवस्थित वाटायची आहे. मिक्सरच्या साहाय्याने वाटून घ्या, खलबत्त्याच्या साहाय्याने वाटून घ्या आणि वाटीभर खीर बनवा आणि त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. आणि नंतर तुम्ही ही जी खीर आहे ती घरातल्या व्यक्तींना देऊ शकता, तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. आता जे लोक कमळगट्ट्याच्या माळेवरती जप करणार आहेत त्यांचा जप पूर्ण झाल्यानंतर ती माळ माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा श्रीयंत्रावरती तुम्हाला ही माळ अर्पण करायची आहे, ठेवायची आहे. हे झाल्यानंतर शेवटचा जो 21वा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला थोडीशी खडी साखर दुकानातून घेऊन यायचं आहे. आणि जसं की मी मगाशी म्हटलं, ही बारीक करून घ्या आणि याच्यापासून तुम्हाला बासमती तांदळाची खीर, कुणी कशीही सेवा करो मात्र जी खीर आहे ती बासमती तांदळापासूनच बनलेली असावी. बासमती तांदळाची खीर बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये ही खडी साखर घालायची आणि हा जो नैवेद्य आहे तो माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. नंतर संपूर्ण घरातल्या व्यक्तींना, फक्त घरातल्याच व्यक्तींना द्यायचं आहे. घराबाहेर अजिबात ही खीर जाता कामा नये आणि तुम्ही स्वतः देखील खायची आहे. आता ज्यांना आजन्म असं वाटतं की आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य व्हावं, लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या आयुष्यामध्ये भरभराट यावी, कायमची गरिबी आपल्या आयुष्यातून निघून जावी, गरिबीचा स्पर्श देखील आपल्या घरातल्या कुठल्याच कुटुंबातल्या व्यक्तीला होऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांनी ही जी सेवा आहे ती कंटिन्यू चालूच ठेवायची आहे. त्यांनी या सेवेमध्ये अजिबात खंड करायचा नाही. फक्त 15 मिनिट मोजून, खरंच सांगते, फक्त 15 मिनिट लागतात. एक वेळ करून बघा, तुम्हाला देखील जास्त वेळ लागणार नाही, फक्त 15 मिनिट लागतात. आणि प्रति पौर्णिमेला, आता जे कंटिन्यू करणार असतील त्यांच्यासाठी सांगते, प्रति पौर्णिमेला अशाच पद्धतीने आपल्याला खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. यासोबतच तुम्ही
हा जो नैवेद्य आहे तो प्रति शुक्रवारी देखील दाखवू शकता खिरीचा, आणि आपल्या घरच्या व्यक्तींनी खायचं असतं. यामुळे शुक्रवारी जर खीर खाली, माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून आपण घरच्यांनी जर खीर खाल्ली तर घरामध्ये नेहमी प्रेम आणि गोडवा आणि माया, आदर याची भरभराट व्हायला सुरुवात होते, यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. एकोपा जो आपण म्हणतो ना, तो कुटुंबामध्ये यायला सुरुवात होतं. मुलं ऐकायला सुरुवात होतात, पती असो पत्नी असो ऐकायला सुरुवात करतात. आपल्या घरामध्ये शांतता ही टिकून राहण्यासाठी मदत होते. आजची सेवा ही एवढीच होती. झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.